तर आम्ही घेतले 3 5 स्टार आणि 2 किटकॅट. घे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनेल अँड न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा. तर चला तर मग बघूया दुधी भोपळ्याचा हलवा कसा तयार करतात. तर त्यासाठी आधी आपल्याला 1-2 दुधी घ्यावे लागतील आणि दुधी घेताना आपण त्या दुधीला नख लावून बघायचं. जर ते नख लगेच आत गेलं तर समजायचं दुधी चांगला आहे. जर नख आत लगेच गेलं नाही तर म्हणायचं की तो दुधी जुना आहे. आपण दुधी निवडायचा असतो. सो आपण किसलेला दुधी भोपळा आणि गॅसवर ठेवलेला आहे पाणी गरम होण्यासाठी. एकदा पाणी गरम झाल्यावर आपण तो दुधी भोपळा पाण्यात टाकायचा आणि पाण्यात टाकल्यावर तो त्याला शिजवून घ्यायचा. तर पाणी थोडं तापलेलं आहे तर आपण त्यात किसलेला दुधी भोपळा टाकूया, म्हणजे ते आपण शिजवून घेऊ. शिजवून घेतलेला आणि किसलेला दुधी भोपळा जो पाण्यात होता त्यातलं पाणी काढून त्याचे गोळे करून आपण एका कडेला काढून ठेवू. तर मग मी आमची ते सगळं पाणी काढून घेते. तर असं आपण जो शिजलेला दुधी भोपळा होता त्यातलं पाणी काढून बाजूला ठेवलेलं आहे. इकडे दुधी हलव्यात तूप घालण्यासाठी तूप तापवायला ठेवलेलं आहे. इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्या कढई तापवायला ठेवलेली आहे. त्यात आपण जे पाणी काढून जे दुधी भोपळा ठेवलेला तो आता त्या कढईत टाकूया. चांगलं मिक्स करून त्यात आपण आता तूप घालूया. तर थोडं मिक्स झाल्यावर त्यात थोडं दूध घालूया. बस काय, आणि परत मिक्स करून घेऊया. झाकून ठेवूया. आणि आता आपण थोडं झाकून ठेवलेलं आहे, थोडं अजून शिजवू द्यायचं. तर त्याच्यावरून झाकण काढून घेतलेलं आहे आणि असं मस्त वाफा येत आहेत. गॅसची पोझिशन चेंज केली. आता त्यात थोडं अजून दूध टाकून घेऊ. यानंतर आपण त्यात साखर घालूया. ही पहिली वाटी. असं आपण 1.5 वाटी साखर टाकायचं आहे. ही गेली अर्धी वाटी. तर हे आहे बदाम. आपण
आपण त्याचं क्रश केले आणि आपण आता त्यात टाकूया. थोडे मोठे आहेत, थोडे खूप क्रश झालेले आहेत. आणि असं टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया. तसं पाणी सुटले. आता आपण ह्याला परत झाकून ठेवू. आणि आता मी जर चेक करत होतो आणि आपला हलवा मस्तपैकी तयार झालेला आहे. सगळं त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे. आणि हा असा मस्त एका वाटीत दुधी भोपळ्याचा हलवा काढून घेतलेला आहे आणि आता मी तो खाणार आहे. सो गाईज, आता दुधी भोपळ्याचा हलवा तयार करून मी आलेलो आहे खाली आणि आता सोसायटी थोड्या फेरा मारूया. आणि असा मस्त पाऊस पडून झालेला आहे. आज दिवसभर पाऊस होता. सकाळपासून जो पाऊस तयार झालेला आहे, सकाळपासून जो पाऊस सुरू झालेला होता तो अजूनसुद्धा थोडा थोडा बारीक बारीक पडतच आहे. तर मस्त वातावरण झाले आणि असं सगळीकडं पाणी पाणी झालेलं आहे. ही आहे आमची अल्ट्रॉज, तुळजापूरला जाऊन आलेली. आणि पुढं बघा किती मस्त पाणी साठलेलं आहे. तर उतार असल्यामुळे तिथं पाणी साठले. आणि ही अशी आमची अल्ट्रॉज. आणि पुढं त्याच्या पाठीमागं आहे पंच, अजयची पंच. असं वातावरण झालेलं आहे सोसायटीच्या बाहेर. आणि आम्ही आता थोडं चाललेलो आहे दुकानात आणि असा भरपूर पाऊस पडत आहे. आणि थोडं स्नॅक घेऊन येऊया. नेहमीप्रमाणे खाली आलेला एक स्नॅक तो बनत आहे. सो आपल्या नेहमीच्या दुकानात जाऊया आणि थोडं स्नॅक घेऊया. तर आम्ही घेतले 3 5 स्टार आणि 2 किटकॅट. चलो. आणि आता आम्ही बसलेलो आहे सोसायटीच्या बाकड्यावर आणि आस्वाद घेणार आहे 5 स्टार. आजचा दिवस खूप मस्त गेला. आज दुधी भोपळ्याचा हलवा केला आणि सोसायटीत मस्त फेऱ्या मारला. पाऊस पडला आज खूप जोराचा आणि सगळीकडे पाणी पाणी होतं. तर या नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.